नमस्कार. दैनिक नक्षत्र तसेच राशी भविष्य सांगणाऱ्या YouTube चॅनलवरती म्हणजेच श्रीशास्त्र या चॅनलमध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 21 जुलै 2026 आज चंद्र तुळ राशीत असून आजचे नक्षत्र आहे चित्रा. तर चंद्राचे हे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना आणि 12 राशींना काय फलादेश घेऊन आले हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आजचे नक्षत्र तसेच राशी भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. चंद्र आज तुमच्या 7व्या भावात आहे. आज दिवसभर जोडीदारासोबत वेळ जाईल, पण मंगळाची चित्रा कळीचा नारद बनून छोट्याशा कारणावरून इगोचा प्रॉब्लेम करू शकते. अश्विनी नक्षत्र संवादामध्ये गैरसमज किंवा नेटवर्क इश्यू येऊ शकतात. वाद टाळा, जोडीदारासोबत वाद टाळा, काळजी घ्या, आज वाणीवर नियंत्रण ठेवा. भरणी नक्षत्र तुमचे नातेसंबंध आणि व्यवसाय एकदम सुरक्षित राहील. आजचा दिवस उत्तम आहे. कृतिका नक्षत्र प्रवासात किंवा भागीदारीमध्ये अचानक खर्चाचे स्पीड ब्रेकर येऊ शकतात, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. मेष राशीसाठी उपाय आहे, आज तुमच्या खिशात किंवा पर्समध्ये एक छोटेसे गुलाबाचे फूल नक्की ठेवा. जोडीदारासोबतचे संबंध गोड राहतील. वृषभ राशीला 6व्या भावातील चंद्रामुळे विरोधकांशी 2 हात करावे लागतील. कामाचा प्रचंड ताण असेल, पण मंगळाच्या ऊर्जेमुळे तुम्ही सर्व पेंडिंग फाईल्सचा आज नक्कीच निकाल लावाल. कृतिका नक्षत्र आज आरोग्यावर किंवा कटकटींवरती अनपेक्षित खर्च होऊ शकतो, त्यामुळे वाद टाळा आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. रोहिणी नक्षत्र विरोधकांवरती मात करून अचानक फायद्याची म्हणजे बोनसची बातमी मिळू शकते. आजचा दिवस उत्तम आहे. मृग नक्षत्र अति वेगाने काम केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक दगदग जाणू शकते, थोडा आराम करा. वृषभ राशीसाठी उपाय आहे, आज घराच्या बाहेर पडताना गोमातेला थोडासा पालक किंवा हिरवे गवत नक्की खाऊ घाला. विरोधक शांत राहतील. मिथुन राशीसाठी 5व्या भावात चंद्र आहे. आज तुम्हाला डोक्यामध्ये भन्नाट क्रिएटिव्ह आयडियाज येतील. शेअर मार्केट आणि अभ्यासामध्ये वेगाने निर्णय घेऊ शकतात. आजचा दिवस उत्तम आहे. मृग नक्षत्र डोक्यात अनेक विचार असल्याने मानसिक ताणतणाव येऊ शकतो. स्वतःला ओव्हरलोड करून घेऊ नका, थोडं विचारपूर्वक आराम करा. आद्रा नक्षत्र साक्षात भाग्याचा आणि ईश्वराचा प्रीमियम सपोर्ट तुमच्या पाठीशी आहे. आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. पुनर्वसू नक्षत्र कठीण प्रसंगात मित्रांची आणि मोठ्यांची उत्तम साथ मिळेल. आजचा दिवस अत्यंत उत्तम जाईल. मिथुन राशीसाठी उपाय आहे, आज तुमच्या लॅपटॉपच्या बॅगेत किंवा रोजच्या डायरीमध्ये एक मोराचे पीस नक्की ठेवा. बुद्धी अचूक चालेल आणि दिवस उत्तम जाईल. कर्क राशीला चंद्र 4थ्या भावातून फळे देईल. आज घरात होम डेकोरेशन किंवा साफसफाईचे वारे वाहतील. आईशी गप्पा होतील, पण कामाच्या घाईमध्ये थोडी चिडचिड होणार नाही याची काळजी घ्या. पुनर्वसू नक्षत्र घरातील खेळीमेळीच्या वातावरणात नातेवाईक आणि मित्रांची मदत मिळते आहे. पुष्य नक्षत्र आज थोडा धोका आहे. आईसोबत वाद टाळा. प्रॉपर्टीच्या कागदांवरती आज सह्या करू नका. आज महत्वाचे काम टाळलेले उत्तम राहील. अश्लेषा नक्षत्र घरातील अडकलेली आणि महत्वाची कामे आज 100% यशस्वी होतील. आजचा दिवस उत्तम आहे. कर्क राशीसाठी उपाय आहे, आज सकाळी अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद नक्की टाका. घरातील नकारात्मकता आणि चिडचिड नक्कीच दूर होईल. सिंह राशीला चंद्र आज 3ऱ्या भावातून फळे देईल. आज तुमच्या कॉन्फिडन्स, टायपिंग स्पीड आणि धाडस बघण्यासारखे असेल. भावंडांसोबत वेळ झाल्याने छोटे प्रवास घडू शकतात. मघा नक्षत्र संवादामध्ये गैरसमज होऊ शकतात. विनाकारण भावंडांशी किंवा शेजाऱ्यांशी वाद घालू नका. आज थोडे शांत राहा. वाणीवर नियंत्रण ठेवा. पूर्व फाल्गुनी नक्षत्र धाडसी निर्णय घेतले तरी ईश्वराचे सुरक्षा कवच सोबत आहे. आजचा दिवस उत्तम आहे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र प्रवासात अचानक खर्चाचे किंवा अडचणीचे स्पीड ब्रेकर येऊ शकतात, त्यामुळे काळजी घ्या. सिंह राशीसाठी उपाय आहे, आज घराच्या बाहेर पडताना एका कागदात थोडासा गुळ घेऊन तो कोणत्याही झाडाच्या मुळाशी नक्की ठेवा. धाडसी निर्णय अंगाशी येणार नाहीत आणि दिवस उत्तम जाईल. कन्या राशीसाठी चंद्र 2ऱ्या भावात आहे. आज तुमचे लक्ष बँक बॅलन्स आणि बजेटवर असेल, पण चित्रा नक्षत्रामुळे अचानक तुम्हाला कपडे किंवा लक्झरी वस्तूंवरती खर्च करण्याचा मोह होऊ शकतो. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र खर्चाचा वेग वाढेल. विनाकारण कुठेही पैसे गुंतवू नका. आज काळजीपूर्वक खर्च करा. हस्त नक्षत्र कुटुंबात अनपेक्षित आनंदाची किंवा अचानक धनलाभाची बातमी येऊ शकते. आजचा दिवस उत्तम आहे. चित्रा नक्षत्र पैशांचा हिशोब करताना मानसिक दगदग होईल. आज थोडं आराम करा. कन्या राशीसाठी उपाय आहे, आज घरातून कामाला निघताना तोंडात खडे साखरेचा एक छोटा खडा नक्की ठेवा. वाणीत गोडवा राहील आणि धनलाभ नक्कीच होईल. तुळ राशीच्या लोकांना आजचे सुपरस्टार तुम्हीच आहात. चंद्र तुमच्याच राशीत आहे. आज तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये एक वेगळीच चार्म दिसेल आणि आकर्षण असेल. स्वतःवरती वेळ खर्च कराल, पण मंगळाचा इगो बाजूला ठेवा, नाहीतर त्रास होईल.
चित्रा नक्षत्र डोक्यात एकाच वेळी अनेक विचार येतील, स्वतःला ओव्हरलोड करून घेऊ नका, वाणीवर नियंत्रण ठेवा, आज स्वतःची काळजी घ्या. स्वाती नक्षत्र साक्षात भाग्याचा व्हीआयपी सपोर्ट तुमच्या प्रत्येक निर्णयाला भक्कम बळ देतो, आजचा दिवस उत्तम आहे. विशाखा नक्षत्र कठीण प्रसंगात मित्राची उत्तम साथ मिळेल आणि मूड फ्रेश होईल, आजचा दिवस उत्तम आहे. तूळ राशीसाठी उपाय आहे, आज आंघोळीनंतर स्वतःच्या गळ्यावरती थोडेसे पांढरे चंदन नक्की लावा, तुमचा प्रभाव वाढेल आणि मन शांत राहील. वृश्चिक राशीसाठी चंद्र 12व्या घरातून फळे देईल. आज तुम्हाला मला थोडं एकांत पाहिजे असे वाटू शकते. बाहेर गावी जाण्याचे कॉल्स येतील, ऑनलाईन शॉपिंगचा मीटर वेगाला फिरेल. आज खर्च करताना विचारपूर्वक करा. विशाखा नक्षत्र खर्चाच्या वेळी किंवा नुकसानीच्या वेळी मित्रांची मदत अचानक धावून येईल, त्यामुळे आपण अडचणीतून बाहेर नक्कीच पडाल. अनुराधा नक्षत्र डेंजर झोन आहे, मोठी गुंतवणूक टाळा, उधार देणे किंवा चुकीच्या जागी स्वाक्षरी करणे टाळा, आज धोका आहे, आज काळजी घ्या. ज्येष्ठा नक्षत्र बाहेर गावची किंवा परदेशात अडकलेली कामे आज 100% मार्गी लागतील, आजचा दिवस उत्तम आहे. वृश्चिक राशीसाठी उपाय आहे, आज तुमच्या डाव्या हाताच्या मनगटावर एक साधा पिवळा धागा नक्की बांधा, अनावश्यक खर्चाला ब्रेक लागेल. धनुराशीला दिवसभर लाभाचा भाव उत्तम फळ देणार आहे, जुने मित्र भेटीला येतील, फोनवर गप्पा रंगतील आणि अचानक एखादी मोठी व्यावसायिक डील अतिशय वेगाने फायनल होण्याची संभावना आहे. मूळ नक्षत्र मित्रांसोबत किंवा मोठ्या भावंडांशी विनाकारण हुज्जत घालू नका, इगो बाजूला ठेवा, वाणीवर नियंत्रण ठेवा, आज काळजी घ्या. पूर्वाषाढा नक्षत्र तुमचे इन्कम आणि मित्रांचे नेटवर्क एकदम सुरक्षित राहील, आजचा दिवस उत्तम जाईल. उत्तराषाढा नक्षत्र उत्साहाच्या भरात एखाद्या गोष्टीवरती वायफळ खर्च होऊ शकतो, त्यामुळे आयुष्यातले स्पीड ब्रेकर ओळखा, आज काळजी घ्या. धनुराशीसाठी उपाय आहे, आज सकाळी बाहेर पडताना एखाद्या गरजूला केळी किंवा कोणतेही पिवळे फळ नक्की दान करा, लाभात नक्कीच वाढ होईल. मकर राशीला 10व्या भावातील चंद्रामुळे ऑफिसमध्ये तुमची पळापळ होईल आणि बॉसची नजर तुमच्यावर असेल, पण तुमच्यातील मंगळाची ऊर्जा आज कामाच्या ठिकाणी तुमचा एक वेगळी छाप पडेल. उत्तराषाढा नक्षत्र कामात अचानक एखादा बग किंवा अडचण येऊ शकते किंवा तांत्रिक बिघाड होऊ शकतो, आज थोडी काळजी घ्या. श्रवण नक्षत्र कामाच्या ठिकाणी अनपेक्षित कौतुक आणि बॉसकडून ग्रीन सिग्नल किंवा बोनस मिळू शकतो. धनिष्ठा नक्षत्र अति वेगाने काम केल्याने आणि जबाबदारीमुळे थोडा मानसिक थकवा जाणवेल, आज थोडा आराम करा. मकर राशीसाठी उपाय आहे, आज संध्याकाळी मुंग्यांच्या वारुळाजवळ किंवा झाडाखाली थोडे काळे तीळ आणि साखळ एकत्र करून नक्की ठेवावी, नोकरीतील विघ्ने नक्कीच दूर होतील. कुंभ राशीला 9व्या भावातील चंद्रामुळे रिलॅक्स वाटेल, आज अचानक देवदर्शनाचा, शिक्षणाचा किंवा लांबच्या प्रवासाचा बेट ठरेल, नशिबाचे दारे एकदम वेगाने उघडतील, आजचा दिवस उत्तम जाईल. धनिष्ठा नक्षत्र प्रवासात किंवा अध्यात्मात थोडा शारीरिक थकवा जाणवू शकतो, थोडा आराम करा. शतधारका नक्षत्र साक्षात ईश्वराचा आणि भाग्याचा प्रीमियम सपोर्ट तुमच्या पाठीशी आहे, आजचा दिवस उत्तम आहे. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र प्रवासात किंवा नवीन गोष्ट शिकताना मित्रांचा भक्कम साथ मिळेल, त्यामुळे आजचा दिवस उत्तम जाईल. कुंभ राशीसाठी उपाय आहे, आज संध्याकाळी देवघरातील दिव्यात तेल घालण्याऐवजी साजूक तूप वापरा, नक्की भाग्योदय होईल. मीन राशीसाठी आज 8व्या भावातील चंद्रामुळे डो नॉट डिस्टर्ब मोडवर राहावे लागेल, कुणाशी हुज्जत घालू नका, तुमचे सिक्रेट उघड होण्याचा किंवा सासरच्यांशी वाद होण्याचा धोका आहे, त्यामुळे आपल्या वाणीवरती आणि मौल्यवान गोष्टींची आणि आपल्या गुप्त गोष्टींची आज काळजी घ्या. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र 8व्या भावातील कठीण प्रसंगातही मित्रांची साथ तुम्हाला तारून नक्कीच नेईल. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आज धोका आहे, गाडी सावकाश चालवा, आज वादविवाद पूर्णपणे टाळा, आज महत्वाचे निर्णय नको, आज गपचूप बसा. रेवती नक्षत्र कठीण प्रसंगातून आणि अडकलेल्या कामातून आज अचानक यश मार्गी लागेल, आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. मीन राशीसाठी उपाय हा, आज सूर्यास्ताच्या नंतर घराच्या हॉलमध्ये किंवा देवाऱ्यामध्ये एका वाटीत कापूर आणि 2 लवंग नक्की जाळा, 8व्या चंद्राची नकारात्मकता 100% दूर होईल. तर मित्रांनो, हा होता 21 जुलैचा तूळ राशीतील आणि चित्रा नक्षत्राचा अत्यंत अचूक आणि ठसकेबाज लेखाजोखा. आज तुम्ही खरेदीच्या मूड मध्ये होता की रागाच्या, हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या श्रीशास्त्र परिवारामध्ये सामील होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या आपण पुन्हा भेटू उद्याच्या दैनिक नक्षत्र तसेच राशी भविष्यामध्ये. राधे कृष्ण.